इकडे अर्जुन आणि सायलीने सुमनला घरी आणलेलं असतं. घरी आणण्याआधी सायली, अर्जुन आणि सुमनचा प्लॅन ठरलेला असतो की नागराजचे जोपर्यंत पुरावे आपल्याला मिळत नाही तोपर्यंत सुमनला महिपतनेच बांधून ठेवले. फक्त नागराजचं नाव कुठेच आलं नाही पाहिजे, जेणेकरून नागराजला वाटलं पाहिजे की सुमनचं मानसिक संतुलन बिघडलंय. इकडे सुमनला नागराजच्या घरी आणलेलं असतं. तिथे नागराज पण असतो. नागराज सुमनला म्हणतो, सुमन बरं वाटतंय ना आता? काल रात्री झोप लागली आहे ना तुला? काही त्रास झाला नाही ना तुला? हे बघ मी काय आणले, तुझी आवडती नारळाची बर्फी, आणि आज तुला मी माझ्या हाताने भरवणार आहे. तू परत आली आहे याचा आनंद साजरा करायला नको का? तेव्हा नागराज तो बर्फी जबरदस्ती सुमनला चारण्याचा प्रयत्न करत असतो. सुमन हात झटकते आणि जागेवरून उठते आणि म्हणते, लांब व्हा माझ्यापासून, माझ्या जवळ नका येऊ, मला घरी जायचंय, प्लीज सोडा मला इथून. सुमनचं हे वागणं पाहून घरातील सर्व लोकांना वाटत होतं की सुमनचं मानसिक संतुलन बिघडलं. तेव्हा नागराजला पण वाटतं की माझी तर लॉटरीच लागली, कारण सुमनचं जे काही मी तिचा छळ केला ती तर सगळंच विसरली, माझ्या नावासकटही. इकडे अर्जुन आणि सायली गाडीमध्ये बसतात आणि एकमेकांकडे बघून हसतात. तर प्रेक्षकांनो, पुढील एपिसोडमध्ये सायली, अर्जुन आणि सुमन नागराजचं सत्य कसं उघड करणार हे पाहू.